आज जे काय ते होणच जाऊ दे. माझी तर काय ठेवलीच नाहीये तुम्ही. साऱ्या घराला वाटतं की मीच वाईट आहे, पण आपल्या घराचं एकाच माणसामुळे वाईट झालंय. तेव्हा म्हणजे यो सरकार, यो सरकार. ए सुजा, तुला सरकार व्हायचं होतं म्हणून तू हे सगळं केलंयस. तू नको शहाणपणा शिकू आम्हाला. हो, व्हायचं होतं मला सरकार, कारण लहानपणापासून तेच तर बघत आलोय मी. सरकार 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 सरकार. अर्ज्या, अरे तुला काकाच्या नावावर जमीन करायला किती भांडायला लागलं रे? भाऊजी, तुम्ही किती तुमची बाजू मांडायचा प्रयत्न केला ना, तरी आज तुमच्या बाजूने कोणीच उभं राहणार नाही, कारण तुम्ही चुकलात. ए आप्पे, मला तुमची गरज पण नाही. तुम्ही सगळी गेला उडत. बस बस झालं आता. सुजा, तू आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणी नसेल बघ. आई ऐक माझं. हात लावू नको तिला, हो मागा. तिला हात लावायचा अधिकार गमावलास तू. तुम्ही नका शिकवू मला मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. हे फक्त आणि फक्त तुमच्याच मुळे झालंय. माझ्यामुळे काय केलं मी? अरे काय केलं? पदोपदी मी तुला विनवण्या करून सांगत होतो की मी चुका ज्या केल्या ते करू नकोस. लई चुका केल्यात मी, पण हे आयुष्य आपल्याला त्या सुधारायची संधी देत असतं. आपली माणसं त्या चुका सुधारायची संधी देत असतात. वार वा सरकार, सगळं करून सवरून बोलताय तुम्ही आता. ही पण मी सांगितलं कुठं ऐकलं तू? अरे एकदा तरी ऐकलंस का? तुला जमीन पाहिजे होती ना, तुला पैसा पाहिजे होता. अरे वेळ पडेल तेव्हा नीट वाटण्या करणारच होतो ना मी. कुणावर नसता केला अन्याय. अरे सगळं केलंय कुणासाठी? तुम्हा पोरासाठीच ना. हा, पाहिजे होती जमीन, मला पाहिजे होता पैसा. तुम्हीच शिकवलं ना. काय ते आहे म्हणायचं तुम्ही? काय काय म्हणायचं तुम्ही त्या गावाचं घेऊन? हा, या गावाचा रस्ता फक्त एकच असला पाहिजे, यायचा पण आणि जायचा पण. आणि तो म्हणजे यो सरकार. ज्याच्याकडे पैसा त्याच्याचकडे पावर. पावर काय असते हे कळायची अक्कल यायची तुम्हाला. सगळी अक्कल तुम्हालाच आहे ना. हा, आहे सगळी अक्कल मला. बाप आहे मी तुझा. अरे माझं ऐकलंस ना तर ही वेळच आली नसती. नसतं ठेवलं डाबून ना मला, ते घडलंच नसतं. हे आत्ता कळतंय होय तुम्हाला? आधीच बाप म्हणून वागला असता ना तर पोराकडे बघून आपोआप समजलं असतं पोराला काय पाहिजे ते. पण नाही, तुम्ही कधी बाप झालाच नाही. सरकार सरकार होता आणि कायम सरकारच राहणार आहे. आणि आई, मी माझ्या बापाला नाही, या सरकारला डांबलं होतं. मी तुला पोरासारखं वागवला नाही. अरे माझं ते सगळं तुझंच होतं सुजा. पण तुला हाव सुटली होती पैशाची. तुला या घरावर, गावावर, या जिल्ह्यावर राज्य करायचं होतं सरकार बनून. हा, मग निवडून कशासाठी आलो मी? बनवायचं होतं सरकार मला, आणि त्याच्या फक्त तुम्हीच मध्ये होता. तुझ्या मोठं होण्यात मी मध्ये होतो. अरे तुला निवडून आणलाय मी सुजा, तुला. नाही तर हरणार होतास निवडणूक. तुझ्यासाठी आप्पीला आणलं, तुझ्या प्रचारासाठी तिला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं मी. कशासाठी? तू निवडून यावं म्हणून. तू काय केलंस त्याच्यानंतर? काय केलं? व्हिडिओ काढ, व्हिडिओ. खाली बघ. तुम्ही माझ्या जागी असता ना तर हेच केलं असतं, आणि तुम्ही पण तेच केलंय. हा केलं मी.
स्वतःच्या बापाला डांबून ठेवण्याच्या पातळीवर नाही गेलो मी. मी तुम्हाला बाप मानतच नाही. घरात हाकलून जातात मी तर म्हणतो. सुजा, इथून पुढं तुझी सावली माझ्या घरावर पण नकोय. आजपासून मेलास तू माझ्यासाठी. इथून पुढं मला 2च मुलं, अर्जुन आणि स्वप्नील. काके, मी तर म्हणतोय हाकलून दिला याला घरातून. ह्या घरात राहण्याचा तुला कुठलाच अधिकार नाहीये सुजा. नाही थांबा हो, काय बोलताय तुम्ही? नाही नाही वहिनी, दादा बरोबर बोलतोय. या नीच माणसाला घरात ठेवलाच नाही पाहिजे. सरकार काढायला पाहिजे. हे जावा, काय करायचं ती करा. मी नसतो जात कुठं. सुजय, अरे आता तरी तुझं हे का सोडून दे. भाऊजी तुम्हाला ना खरंच हाकलून दिलं पाहिजे. बघतोच ना मी कोण काय करता ते मला. भाऊजी रे आमदार, कप निघायचं आता. आणि परत जर ह्या घरात पाऊल जरी ठेवलं ना तर पाय मोडून हातात ते. निघ चल. अरे जगा चल. त्या घरचा पोरगा होण्याचा अधिकार गमावलायस तू. परत त्या माऊलीला तुझं तोंड दाखवू नको. निघ. चला चला काकी चल. चल आपे बरे. 1 मिनिट. हम साथ साथ है. असं काय राहिलंच नाही आता. हा? एवढी कुठे जायची घाई झाली? हा, अजून तर पिक्चर बाकी आहे ना. तुमचं काय होतं मावशी? अरे बघ की तुझ्या डोळ्यानं बघ. बंटी बाळा, तयार आहेस ना? आलोच आई. त्यांचं नादाला लागतंय तुम्ही. चला आई चला. का आता का घाई झाली? आता का तोंडलं पुशी वाटतंय? हा, कुठे कुठे ते सरकार? ओ सरकार, अहो माग काय लपले? जरा पुढे या की. हा, कुठे गेली आता तुमच्या घराण्याची इज्जत? कदम घराणं म्हण कदम. हे म्हणे ए रुक्मिणी, माझी लायकी काढली होतीस ना तू. आता बघ ना तुझ्या नवऱ्यानी तुझ्या लेकानी कशी एकमेकांची लायकी काढली ते. आणि ती बी अख्ख्या गावाच्या समोर. काय म्हणली होती ग? तुझ्या मुलाला काय शिकवण दिली ना? आता तू तुझ्या पोराला काय शिकवण दिली ना ते अख्ख्या गावानी पाहिलंय. रुक्मिणे रुक्मिणे, जरा जपून रडा बाया. आता नाही लय रडायचं. रुक्मिणे, तुला आता इथून पुढच्या आयुष्यात लय रडायचंय बघ. माझी दिवाळी खराब केलीस ना. आता खरी माझी दिवाळी सुरू झाली या. लवकाई हा बनत्या, उडून टाक बार. होऊन जाऊ दे धमाका.
आई अगं जर हळूहळू खा की. अरे बंट्या, मी ना लय दमले बघ, म्हणून मला लय भूक लागली. कशाने दमलीस तू? नुसती बरोबर मजा तर बघत होती. त्या आनंदानं तर दमले मी. होय, मग डायरेक्ट घरातच जायचं ना, आनंदाने गेली असतीस. ए मुर्द्या, माझ्या मरणाची वाट बघतो होय रे? हा, मग काय बोलू आई? हा, तू म्हणतीस तसं. बरं मला एक सांग, आपण डायरेक्ट आत का नाही गेलो? अगं घरात गेल्यावर केवढी मजा बघायला भेटली असती. याड बीड लागलं का काय तुला? तो अर्जा कसला चिडला होता माहित नाही का? तिथं घरात गेलो असतो तर तिथंच गाडला असतो त्यानं आपल्याला. गाडला असता मग त्या अजय देवगणच्या पिक्चर सारखं काय, चौकीच्या खाली. हा बंट्या, नेमकं काय होतंय तुला? आई, अगो मला बी लय आनंद झालाय, लय म्हणजे लय. त्या आप्पीने अर्जाला असा हातबल बघून आहे ना, माझ्या काळजाला एकदम गार 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 वाटतंय बघ. आणि त्या सुजा आहे ना, त्याची अवस्था अशी झाली बघ त्या रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी. तसंच पाहिजे मुर्द्याला. लय हाडतूड केलं बंट्या त्यानं मला, खरंच. आता भोगतोय त्याच्या कर्माची फळ. होय काय? आता पुढं काय करायचं? आराम. अरे त्या सुजाच्या हिडिओनी इतकं मोठं वादळ उठलंय, ते काय लवकर थंड होणार आहे का? तर आपण मस्त मजा बघायची आणि दंगा बघायचा बघ. आणि आता रोज फटाके फोडायचे ना? रोज कशाला तावा? अरे या दंग्याचाच एवढा आवाज आहे तर फटाक्याचा आवाज बी पोचायचा नाही. पण मग आपण काय गप्प बसायचं होय? अगं आई जरा विचार कर, त्या सुजाच्या एका व्हिडिओनं एवढा राडा झालाय. आणि मग त्या सरकारच्या हिडिओनी काय होईल? तेच म्हणतोय ना मी. अरे माझ्या सोन्या, जरा कळ काढ. हे वातावरण थंड झालं ना की आपण दुसरा बॉम्ब काढायचा. आणि तो बॉम्ब जर या कदमांच्या बुडाखाली फुटला, त्यांच्या अशा चिताड्या होत्याल ना बंट्या, तू बघच. तुला सांगते बंट्या, तू तुरुंगात होता ना तेव्हा तू सरकार लय हवेत उडत होता. काय पण म्हणायचा, काय म्हणला माहितीये का? हो सरकार काय करू शकतो हे तुम्ही चांगलंच ओळखून हाय. पण आता त्याला कुठं माहितीये की मनी काय करू शकते ती. हा आई, त्या कदमांच्या घरातल्या ना एकाला बी सुखानं जगू द्यायचं नाही बघ, एकाला बी. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नसलाच पाहिजे. मग त्याच्यासाठी काय वाटतं ना ते सगळं करू आपण. वय बंट्या, मी बी काही विसरले नाही. तू मी जे भोगले ना ते याजा सकट वसूल करणार आहे मी, याजा सकट. आई तू त्या सरकारला सोडू नको, मी त्या सुजाला सोडत नाही. चांगला दारूत बुडून ठेवतो बघ. बरं ते तर होतच राहील. ऐक ना बंट्या, अरे एवढा मोठा आयता चकना समोर आलाय, तर आपला कार्यक्रम करायचा का? हा गे बस, चकना बघितलं ना की दारू आठवते तुला. बंट्या, थोडीच थोडीच. गबे ए बंट्या ऐक ना, एकदाच एकच घोट मारू दे, जाऊ दे तिकडं. किती किती ते नीच असावं एखादीनं. त्या मनीनं फटाके फोडले मुद्दाम मुद्दाम आपल्या सगळ्यांसमोर. आई त्यांच्याकडे लक्ष दिलं ना ते जास्तच करणार. अरे स्वप्नील, नाही लक्ष दिलं तर हे घर इकून खाईल ती. ऐका की तुम्ही सगळे शांत व्हा ना. हे बघा, आपण चिडावं असंच वाटतं ना मनी मावशीला, ना आपण चिडतोय. दुसरं आपण करू तरी काय शकतो ना? काय सरकार, आजपर्यंत आपल्या घरात एवढे आनंदाचे प्रसंग घडले, एक फटाकडा नाही वाजला दारात. आज मस्त सेलिब्रेशन झालं ना. सरकारांची दिवाळी हे फक्त तुमच्या कृपेमुळे झाले. अर्जुन, तू असं का बोलतोयस त्यांना? काय वागला सुजाज, कसा वागला? हा फक्त आणि फक्त आपल्या घरचा मॅटर होता. पण ती मनी मावशी आपल्या डोक्यावर बसली ना, फक्त तुमच्यामुळे बसली. तुम्ही जबाबदार आहे त्याला. ती बाई रोज उठून तमाशे घालते, आपल्या घराची इज्जत काढते, याला फक्त तुम्ही जबाबदार आहे. अर्जुन, अरे काय बोलतोयस तू? अरे जा, अरे झालं एवढं बास नाही का? अहो कदम, एवढ्यानी संपणार आहे का? तुम्हाला वाटतं का एवढ्यानी संपल म्हणून? ती बाई रोज तमाशेच घालणार, आपल्याच घरचं खाणार, आपल्याच घरी तमाशे करणार. आता फक्त घराच्या बाहेर गेलं ना की लोकांनी तोंडात शेण घालायचं राहिले. तू काय बोलतोयस अर्जुन? तुम्हाला सगळ्यांना पटतं येतं, मी काय बोलतोय ना सगळ्यांना पटतं येतं, पण कोण काय बोलत नाही. सरकार येत नाही, तुमच्यामुळे गप बसलोय फक्त आम्ही. अरे जा, अरे दादा या घरातला मोठा माणूस आहे, त्याचा मान आहे तो. अर्जुन बरोबर बोलतोय या ठिकाणी.
आपण मनी मावशीला केव्हाच घरातून हाकलून दिलं होतं, पण सरकार तुमच्यामुळे त्या परत आल्यात. परत फक्त नाही आले दादा, येऊन मस्तपैकी बस्तान बसवले, बस्तान. आपल्याच घरचं खायचं आणि आपल्याच घराची लायकी काढायची. बस बस अर्जुन. तुम्ही बास करा सरकार, तुमच्या पाया पडतो मी. पण तुम्ही काय लपवताय ना ते सांगा. त्या मनी मावशीला आपण घराच्या बाहेर का हाकलू शकत नाही ते सांगा एकदा. ते वंट्याला पण सोडायला लागलं जेलमध्ये. तू आधीचं नको ना काढू, आता थांब की. आपे नाही नाही नाही, हा विषय मिटलाच पाहिजे, खटका तुटलाच पाहिजे इथं. सरकार सांगा, तुम्ही बोला, आज जे काय ना ते बोला. तुम्ही का लपवताय आमच्यापासून? आता काय झालं बघितलं, पुन्हा असं होऊ नये म्हणून लपवतोय. म्हणजे हे बाहेर नसतं आलं तर तुम्ही कधीच सांगितलं नसतं का की सुजय भाऊजींनी तुम्हाला कोंडून ठेवलेलं? हो, नसतं सांगितलं. त्याला माफ नसतं केलं मी, पण कळूही दिलं नसतं कोणाला. काही झालं तरी शेवटी मुलगा येतो. हो सरकार, तुमच्या लक्षात कसं आहे ना, तुम्ही किती प्रयत्न करा, सत्य काय लपणार नाही. हे निघालं ना बाहेर आता. तुम्ही जे लपवते ना ते पण बाहेर निघणार आहे. कसली वाट बघताय आता, सांगा ना मग. त्याची किंमत खूप मोठी आहे अर्जुन, त्यामुळे जोवर जपता येत आहे ना तोवर जपणार मी हे सत्य. अहो तुम्ही लपवताय त्याची किंमत पण काही कमी नाही. ती बाई रोज उठून तमाशे घालतीये आणि परत आपल्याच घरात येऊन राहते. जून, हे बघ, त्या मनी मावशी बाहेरच्या आहेत, सरकार तर आपलेत ना. तू अगं म्हणून तर म्हणतोय ना मी, आपले नीट विचारतोय त्यांना. मी हात जोडून विचारतोय त्यांना, सरकार जे काय ते सांगा. दादा, अरे तू खरं सांगितलं ना, अशी काय किंमत मोजायला लागणार आहे आपल्याला? विनया, मी जर सांगितलं ना तर खरंच आपलं घर तुटेल. आता मनी जे काय वागतीये, जे काय करतीये, आणि तरी आपण सगळे एकत्र आहोत ना, बस. मला फक्त एवढं पाहिजे. म्हणून त्या दिवशी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडले होते, आजही जोडतो हवं तर. पाहिजे तर रुक्मिणी थांब, माझी चूक झाली आहे, मला मान्य आहे. पण त्यासाठी तुम्ही कुणी माझ्या मागे लागू नका. पास की आपण हा विषय सोडूया बरं. आता नको बोलूया यावर. अपर्णा बरोबर बोलते या ठिकाणी. अरे तुम्हाला सगळ्यांना कळा ना कसं काय. माझ्या लक्षात आहे ना, रोज उठून तेच करायचंय का दादा? तेच करायचंय का रोज उठून? घरातल्या 2 बायका आई होणार आहेत, 2. त्या मनी मावशीने यांच्या जीवाला बरं वाईट होईल असं काहीतरी केलं म्हणजे केवढ्याला पडेल आपल्याला? ही पोरगी कलेक्टर आहे, हिला किडनॅप करण्याचं डेअरिंग केलंय तिने, तिच्या पोरांनी. अजून काय करायचं बाकी आहे? मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय बघा, आपण साप पाळलाय घरात, साप. काही करू शकते ती बाई. आणि सरकार तुम्ही म्हणताय ना की तुम्ही जे काय लपवताय ते घरात कळलं तर काय मोठा राडा होईल आणि घर तुटेल. जे काय व्हायचं ना आत्ता होऊनच जाऊ द्या. जे काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या. मी तुम्हाला शेवटचं विचारतोय आणि हात जोडून विचारतोय, तुम्ही सांगणार आहे का नाही? वाटलंच होतं मला. अर्जुन थांब की. तू चिडून जाऊ नको ना. मी बघते त्याला, तुम्ही काळजी नका करू. आई मी आल्या. अर्जुन, अर्जुन. आप्पे, अगं कशाला आलीस उन्हातानाची इकडे? आप्पे ठीक आहे की, तेवढंच माझा व्यायाम झाला. कशाचा व्यायाम झाला? ऊन किती आहे, चालत कशाला यायचं आप्पे? घरी राडा झालाय ना म्हणून डिस्टर्ब झालो मी जरा. कुठं पळून नव्हतो जाणार, डोकं शांत झालं की घरी चालू असतो. मग तुझं डोकं शांत करायला चालले मी. सरकार जोपर्यंत बोलत नाहीत ना तोवर काय माझं डोकं शांत होणार? एवढा तमाशा झाला घराबाहेर, गावासमोर इज्जत गेली, तरी त्या माणसाने तोंडातून शब्द काढला. बोलायचं ना, काहीतरी मार्ग काढला असता ना. अर्जुन, आता सरकार काही बोलले आणि त्यामुळे वातावरण अजून बिघडलं तर? अरे काय होणार होतं जास्त? एकदाची कटकट मिटली असती, त्या मनी मावशीला घरातून हाकलून देता आलं असतं. अर्जुन, असं नाही करता येणार आहे. मनी मावशी म्हणजे सरकारांची कायदेनी बायको, असं हाकलून नाही देता येणार त्यांना घरातनं. सगळं करता येतं, मी केलं असतं बरोबर. हे बघ अर्जुन, शांततेत विचार कर. हे बघ, असं डोक्यात राग घालून ना काही होणार नाहीये. आणि मनी मावशीला हाकलून जरी दिलं तरी घरातलं वातावरण तर डिस्टर्बच असणार ना. त्या मनी मावशीमुळे घर डिस्टर्ब आहे. तिला हाकलून दिलं ना एकदम ओके होणार आहे सगळं, बघतो. बरं ठीक आहे,
मनी मावशी घरात आल्या म्हणून घरात वाद झाले. काय मनी मावशीने गोंधळ घातलास, पण या आधी घरातलं वातावरण चांगलं होतं का? सुजय भाऊजींनी सरकारांना डांबून घातलं, त्यांना त्रास दिला. या सगळ्यात मनी मावशीचा काय संबंध आहे? अर्जुन, यामुळे सरकार पण डिस्टर्ब झाले दारे. आणि आता मस्त मान्य रे, त्यांना त्यांच्या चुका कळाल्या, नात्यांची लोकांची किंमत कळाली. पण आता त्यांच्याकडे जे सिक्रेट आहे ते जर का उघडकीस आलं तर घरातलं वातावरण अजून कोलमडेल, म्हणून ते काही बोलत नाही. याची भीती वाटते त्यांना. पण सरकारानं समजून घेतलं पाहिजे ना अर्जुन. आयुष्यभर त्या माणसाला समजूनच घेत आलोय आपण. सरकारांना समजून घ्या. जमिनीचा एवढा मोठा कुटाणा झाला, कोणाचा दोष होता? सरकारांचा. समजून घेतलंच ना आपण. आपल्या लग्नाला पण त्यांचा विरोध, तरी पण समजून घेतला आपण. आयुष्यभर त्या माणसाने मनाला वाटेल ना तेच करत आले. आपण फक्त समजून घ्यायचं. त्यात ती मनी मावशी आहेच, आग लावायला आणि तेल वाटायला. बरोबर बोलते अर्जा तू.